एक दिवस एक नरहरी नावाचा गृहस्थ गाणगापुरात येतो. त्याला कुष्ठरोग झालेला असतो. कुष्ठरोगाच्या व्याधीमुळे तो खूप गांजलेला असतो. त्याला कुणीही जवळ करत नसते. एक वेळचे अन्नही मिळणे त्याला कठीण झालेले असते. गाणगापुरात येताच त्याला संगमावर श्री गुरूंचे म्हणजेच नृसिंह सरस्वती दत्तात्रयांचे दर्शन होते. महाराजांना तो त्याची सर्व समस्या सांगतो. त्याच क्षणी तेथून एक मोळी विक्या चाललेला असतो. महाराज त्याच्या मोळीतील एक वाळलेली शुष्क काष्ठ काष्ठ म्हणजे काठी काढून घेतात व नरहरीला ती वाळलेली फांदी संगमावर रोवून त्याची 7 दिवस नित्य नियमाने पाणी घालून सेवा करण्यास सांगतात. त्याने तसे केल्यास 7 दिवसानंतर त्या काठीला पाने फुटतील व पाने फुटल्यावर त्याचा कुष्ठ संपूर्णपणे बरा होईल असे आश्वासन ते त्याला देतात. तो मोठ्या श्रद्धेने विश्वासाने ती सेवा करू लागतो. त्यावेळी इतर लोक त्याचा गुरूंवरील विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू लागतात. त्याची चेष्टा करू लागतात. ते म्हणतात की अरे, वाळलेल्या फांदीला कधी पाने फुटतील का? उगाच कशाला कष्ट करतोस? असे म्हणून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. त्याला हसतात. पण नरहरीचा गुरूंवर जबरदस्त विश्वास असतो. तो लोकांच्याकडे लक्ष न देता त्याची सेवा अखंड चालू ठेवतो. काहीही झाले तरी महाराज त्याची समस्या दूर करणारच. ते भक्तवत्सल आहेत यावर त्याचा ठाम विश्वास असतो. जेव्हा 7 दिवस पूर्ण होतात तेव्हा महाराज तेथे येतात. त्याचा त्यांच्यावरील दृढ विश्वास पाहून महाराजांना आनंद होतो. ते कमंडलूतील पाणी त्या काष्ठावर शिंपडतात. तो काय चमत्कार! तात्काळ ह्या काठीला पाने फुटून औदुंबर वृक्ष तयार होतो व नरहरीचे कुष्ठ जाऊन त्याचे सर्वांग सुंदर व दिव्य होते. श्रोतेहो, ही कथा आहे गुरुचरित्रातील. या कथा पुराणांमधून हेच तर शिकायचे असते. पोथी पुराणे नुसती ऐकायची नसतात, तर ते आपले मार्गदर्शक असतात. आता या कथेमधून आपण काय घ्यायचे आहे की आपली परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा व विश्वास हवा. कितीही मोठी समस्या आयुष्यात येऊ देत, आपला परमेश्वर आपली यातून सुटका करणार असा दृढ विश्वास त्याच्यावर हवा. त्याच्यावर तुमचा विश्वास व निष्ठा नसेल तर तुमची भक्ती निष्फळ आहे.